आज वटपौर्णिमेनिमित्त मी कशी मस्त सुंदर अशी नऊवारी घातली। आज आपण साजरी करणार आहोत आपल्या भारतीय संस्कृतीतील एक अतिशय पवित्र आणि पारंपरिक सण वटपौर्णिमा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वडाची फेरी का मारली जाते, तसेच यामागील सुंदर श्रद्धा। वटपौर्णिमा म्हणजे हिंदू संस्कृतीत वडाचे झाड हे दीर्घायुष्याचं, नात्याचं आणि निष्ठेचं प्रतीक मानलं जातं। वटपौर्णिमेला स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात, वटवृक्षाची पूजा करतात आणि फेऱ्या मारतात। या दिवशी सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमराजांकडून परत मिळवले, म्हणून हा सण सती सावित्रीच्या निष्ठेचे प्रतीक आहे। सकाळपासून आम्ही तयारीला सुरुवात केली। पूजेचे सर्व साहित्य आधीच तयार ठेवले होते। पुस्तानाचं ताट, कुंकू, अक्षता, फुलं, फळं, वडाच्या झाडाच्या फांदीची कुंडी आणि एक छानशी अशी नऊवारी साडी। सकाळी अंघोळ करून नवीन नऊवारी साडी नेसून मी आणि आई आम्ही दोघींनीही पूजेसाठी तयार झालो। हॉलमध्ये पाटावर वडाच्या झाडाची कुंडी ठेवलेली आणि थोडं फुलांनी छान असं सजावट। त्यानंतर आम्ही दोघींनी मस्त अशी पूजा केली। आजचा दिवस साजरा झाला एका खास आनंदात। वटपौर्णिमेच्या निमित्ताने सोसायटीमधल्या मैत्रिणी आम्ही एकत्र जमलो होतो। एकमेकींच्या ओट्या भरल्या, गोड गप्पा केल्या, आठवणी आणि आनंद शेअर केला। वटपौर्णिमा म्हणजे एक नात्यांचा सोहळा, तो आम्ही सगळ्यांनी एकत्र हसत खेळत अनुभवला। त्यानंतर फोटो काढले, रील बनवल्या। तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते। थँक्यू फॉर वॉचिंग। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा लवकरच अशा एका सुंदर ठिकाणी भेटूया। धन्यवाद।